नमस्कार मित्रांनो आयुष्यमान कार्ड आता तुम्ही WhatsApp मधून काढू शकता। सरकारने आता आयुष्यमानची WhatsApp सेवा सुरू केलेली आहे। सर्व कामे तुम्ही आता WhatsApp वरती करू शकता। हे आयुष्यमान कार्ड तुम्ही WhatsApp वरून डाउनलोड करू शकता, नवीन काढू शकता, दुरुस्ती करू शकता, तसेच याची KYC सुद्धा करू शकता। तर कशा पद्धतीने आपण WhatsApp वरून हे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचे आहे याची A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर सर्वप्रथम तुम्हाला WhatsApp मध्ये 7290823838 हा नंबर सर्च करून आपल्याला आयुष्यमान सारथी या WhatsApp नंबरवरती यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला हाय असा मेसेज टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज विचारले जाईल, यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर मेन मेनू या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसा हा मेसेज जाईल तुमच्यासमोर परत एक नवीन माहिती येणार आहे। यामध्ये आपल्याला अवेलेबल सर्व्हिसेस दाखवणार आहे। खाली आपल्याला चूज सर्व्हिसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तर आपल्याला चूज युअर सर्व्हिस वरती क्लिक करायचे आहे। यामध्ये पहा चूज युअर सर्व्हिस मध्ये चेक एलिजिबिलिटी असेल, व्हॅलिड बॅलन्स असेल, ट्रीटमेंट तुमची हिस्ट्री असेल, तुमचे फाइंड हॉस्पिटल तुमचे हॉस्पिटल सर्च करायचे असेल, ग्रीव्हन्स काही तक्रार असेल, रिक्वेस्ट कॉलबॅक असेल, माय आयुष्यमान कार्ड असेल, आयुष्यमान वय वंदना कार्ड 70+ वाल्यांसाठी योजना असेल, फीडबॅक ऑन डिस्चार्ज, म्हणजे अशा भरपूर साऱ्या सर्व्हिसेस यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला आयुष्यमान कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तर यामध्ये पहा तुम्हाला भरपूर अशा ऑप्शन यामध्ये असणार आहे। यामध्ये तुम्ही आयुष्यमान कार्डच्या सर्व्हिसेस पाहू शकता, डाउनलोड आयुष्यमान कार्ड करू शकता, नवीन आयुष्यमान कार्डाचे असेल तर अप्लाय फॉर PMJY कार्डवरती क्लिक करून काढू शकता। त्यानंतर रीडू KYC करू शकता, लिंक आधार KYC करू शकता आणि तुम्हाला लॉक किंवा अनलॉक करायचे असेल ते सुद्धा करू शकता। तर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड आयुष्यमान कार्ड आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यावर खाली आपल्याला सबमिटचा ऑप्शन येईल, यावरती परत आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही क्लिक कराल हा मेसेज तुमचा सेंड होणार आहे। त्यानंतर परत तुमच्यासमोर नवीन माहिती येणार आहे। यामध्ये आपल्याला इंटर डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। आता हे आयुष्यमान डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम यामध्ये सिलेक्ट स्टेट म्हणजे तुमचे राज्य या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तर आपले महाराष्ट्र राज्य आपल्याला सिलेक्ट करून खाली आपल्याला सिलेक्ट ID टाईप म्हणजे आपण आभा नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून हे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकतो। तर भरपूर जणांना आभा नंबर हा माहीत नसतो, त्यामुळे आता आपल्याला आधार नंबर यावरती क्लिक करायचे आहे आणि यामध्ये इंटर युअर आधार नंबर मध्ये आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट डिटेल्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी पहा तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्यावरती एक OTP जाणार आहे। तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तुमचा OTP व्हेरीफाय सक्सेसफुल होणार आहे। त्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। सबमिट वरती क्लिक केल्यानंतर काही सेकंदामध्ये तुमचे आयुष्यमान कार्ड यामध्ये तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। यामध्ये पहा तुमचे आयुष्यमान कार्ड या ठिकाणी आलेले आहे, आपल्याला यामध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी पहा आपले आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड होऊन आपल्या मोबाईल मध्ये ओपन झालेले आहे। तर अशा प्रकारे ही WhatsApp सेवा सुरू झालेली आहे। यामध्ये तुम्ही आपले आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता, KYC करू शकता, यामध्ये दुरुस्ती करू शकता किंवा नवीन आयुष्यमान कार्ड सुद्धा यामध्ये तुम्ही काढू शकता। तर अशा प्रकारची ही WhatsApp सेवा असणार आहे। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।